हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही स्वामी मठाला भेट देण्यासाठी आलो आहे, जो की गावामध्ये नुकताच नवीन मठ उभारण्यात आला आहे आणि जो भक्तांसाठी खूप प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो. मठाचं खास वैशिष्ट्य हे आहे की मठ हा गावातील गर्दीपासून खूप लांब आहे, थोडासा डोंगराळ भागामध्ये आहे, जिथे वातावरण अगदी शांत तपस्वी असं वातावरण आहे. बाजूलाच तुम्हाला एक मोठं घर दिसत असेल, तर ते घर नसून अन्नछत्र त्यांनी ओपन केलं. जे काही धान्य वगैरे आहे किंवा महाप्रसादाचं जे आयोजन केलं जातं, त्या सगळ्या गोष्टी या रूममध्ये असतात. छान असं सुंदर कपिला मातेचं दर्शन झालं. छान डेकोरेशनसाठी मस्त आजूबाजूला त्यांनी अनेक झाडं वगैरे लावलेली आहेत आणि परिसर खूप जास्त डिसिप्लिन आणि सुंदर आहे. माननीय खासदार निलेश लंकेजी साहेब यांच्या प्रयत्नातून हा मठ उभारण्यात आलेला आहे आपल्या कोकाटे वस्तीमध्ये. आज आपण पाहत आहोत की खूप नवीन स्वामी सेवेकरी खूप झपाट्याने वाढत आहे आणि स्वामींवरची अढळ श्रद्धा विश्वास लोकांचा खूप वाढत आहे. त्यामुळे खूप स्वामी सेवेकरी नवीन नवीन निर्माण होत आहे. त्यामुळे इथे माझ्या गावी तरी मठ नव्हता, पण खूप छान असा मठ उभारण्यात आला आहे, जो की मला स्वतःलाही खूप जास्त आवडला आणि छान वाटलं की आमच्या इकडे सुद्धा आता स्वामी महाराजांचं मंदिर मठ आहे, ज्या निमित्ताने सर्व स्वामी सेवेकरी एकत्र येतील आणि विशेष अशी सेवा घडून येईल. बऱ्याच दिवसापासून मला मठाला भेट द्यायची होती, पण आज योग जुळून आला होता. बऱ्यापैकी सगळेजण सांगत होते की शांत आणि अगदी आध्यात्मिक वातावरण इथे असतं, पण आज स्वतः अनुभवलं, खरंच खूप शांत आणि आध्यात्मिक वातावरण असतं. येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची नियमित पूजा, आरती, नामजप आणि मंगळवार विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम दरवेळेस मंगळवारी असतो. बऱ्याच कार्यक्रमांमधील एक कार्यक्रम मी आत्ता रिसेंटलीचा तुम्हाला सांगेल, की जो आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा चित्रपट आला होता, देऊळ बंद 2. तो चित्रपट इथे गावातील सगळ्या लोकांना मोफतमध्ये पडद्यावरती दाखवण्यात आला होता. त्यानंतर बऱ्यापैकी महाप्रसादाची सुद्धा सेवा तिथे होती. काकड आरती, महापूजा, धूप आरती, शेज आरती, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी इथे फॉलो केल्या जातात. त्यामुळे सेवेमध्ये कोणतीही तडजोड नाही आहे आणि आजूबाजूला इतकं छान निसर्गरम्य वातावरण आहे. ज्यांना ध्यान साधना करायची आहे, शांत मन ठेवून काहीतरी नामजप करायचा असेल ना, ह्या स्थळाला नक्की भेट द्या. इतकं जास्त पीसफुल आणि शांत वातावरण आहे, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, पण तुम्हाला बघता क्षणी कळत असेल की वातावरण किती शांत आहे. अगदी छोटंसं असं मंदिर आहे. मूर्ती तर इतकी साजिरी आणि सुंदर आहे की मी सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः बघा. दत्तगुरू आणि स्वामी महाराजांची मूर्ती आहे आपल्या संगमरवरीची. स्वामी महाराजांची मूर्ती इतकी जास्त सुंदर आहे, अगदी बघता क्षणी डोळ्यामध्ये स्वामी आठवतील असं स्वरूप त्या मूर्तीचं आहे. आणि मागेच आपल्या गुरु दत्तात्रेय महाराजांची मूर्ती आहे आणि तीही अगदी गायीसोबत. खूप छान असं एकंदरीत मूर्तीचं ती रचना आहे, मला खूप जास्त आवडली. बऱ्यापैकी मठामध्ये फक्त स्वामींची मूर्ती असते, पण इथे दत्त महाराजांच्या सोबतच स्वामी महाराजांची मूर्ती आहे. पूजा इतकी छान सुंदर केली होती. गेल्या पहिला स्वामींना मुजरा केला आणि त्यानंतर शूटिंग काढण्यासाठी सुरुवात केली होती. बऱ्यापैकी ना मला इथे खरंच एक वैशिष्ट्य सांगावं असं वाटलं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा, जे दरवाजे असतात ना मंदिराचे किंवा मठातले, तर ते खूप मोठे मोठे असतात, पण हा जो दरवाजा आहे, जो एंट्रन्स केला आहे, एंट्रन्स जो आहे तो खूप छोटा आहे, ज्याच्यातून आपल्याला वाकून जायला लागतं. आणि पहिल्या काळातल्या लोकांचं असं म्हणणं होतं किंवा आजही म्हणणं आहे, आणि ते वैशिष्ट्यसुद्धा आहे, की देवाच्या दारात कोणताही मंत्री जाऊ दे किंवा मोठा व्यक्ती जाऊ दे, देवाच्या ठिकाणी जाताना नेहमी आपण आपलं बोलतात ना, मान डोकं खाली घालून जावं किंवा जो काही अहंकार आहे आपण आपल्या देवासमोर खाली झुकवतो. त्यामुळे पहिल्या काळातली मंदिरांचे दरवाजे असे छोटे छोटे असायचे, की किती जरी गर्विष्ठ माणूस असेल तरी देवाच्या दारात आपल्याला आपण झुकतोच. तर त्यामुळे इथेही जो दरवाजा होता मंदिराचा, तोही अगदी छोटा होता, ज्याच्यात आपल्याला डोकं खाली असं घालून आतमध्ये जावं लागतं. आणि आत गेल्यानंतर जेव्हा मान वरती करतो त्यावेळेस साक्षात स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं छान असं दर्शन होतं. त्यामुळे ह्या दरवाजाची रचना मला खूप जास्त आवडली, की छोट्या दरवाजाचं वैशिष्ट्य काय असतं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. बाकी चाफ्याची फुलं, जास्वंदीची फुलं आणि सगळी अगदी ताजी फुलं होती, जी मंदिराच्या आजूबाजूला असतात, जी झाडं लावलीत त्या झाडांची. आणि रोज स्वामी महाराजांना, गुरु दत्तात्रेय महाराजांना ही फुले असतात. खूप एक सात्विक अशा लहरी त्या वातावरणामध्ये जाणवत होत्या.
खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की एक 10-15 मिनटं का होईना ध्यानधारणा करावी. पण रुद्रांश सोबत असेल तर ध्यानधारणा अजिबात पॉसिबल नाही आहे, कारण त्याची मस्तीच खूप असते. आम्ही जिथे जाऊ तिथे त्याची मस्तीच खूप असते. पण एकंदरीत मूर्ती खूप छान होती. तुम्ही बघून घ्या व्हिडिओमध्ये की कसं वाटतं आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या स्वामी समर्थ मठाला भेट द्यायला विसरू नका. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कारेगावमध्ये हा मठ आहे आणि मठामध्ये बरेच कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि बऱ्यापैकी आरती, महाप्रसाद ह्या सगळ्या गोष्टी तिथे मोफत असतात. बाकी मग दर्शन वगैरे घेतलं, 1-2 छान फोटो वगैरे काढले आणि घरी निघालो. तर गावाला अजिबात गर्दी, खूप असं वाहनांचा आवाज असं अजिबात नसतं. व जाताना एक असं छान मेंढ्यांचा कळप दिसला, मोह आवरला नाही, त्यामुळे छान शूटिंग काढलं. बाकी माझ्या गावातील या स्वामींच्या मठातील मूर्ती, हा मठ तुम्हाला आवडला का मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या पारनेरकरांना शेअर करायला विसरू नका. बाय.